जेव्हा आपण गाडी चालवतो आणि गाडी चालवत असताना जर समजा वाहतूक कोंडी झाली आणि जर आपल्या बाजूला एकामागे एक गाड्या थांबलेल्या असतील तर त्या गाड्यांच्या पाठीमागेच थांबायचं असतं. तर आपण काय करतो, काही जण हे राईट साईडनी पुढं जाण्याचा प्रयत्न करतात आणि समोरून येणाऱ्या गाड्यांना त्याचा अडथळा निर्माण होतो आणि जेव्हा समोरून देखील गाडी येते तेव्हा ते लोक परत आपल्या लाईनमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, पण ते कधीही विचार नाही करत की आपण याच लाईनमधून पाठीमागं थांबून पुढे यायला पाहिजे होतं, पण आपण चुकीच्या मार्गाने पुढे येऊन समोर येतो आहेत. तर समोरचा का वाचवेल आणि कशासाठी वाचवेल, जर हा जर विचार डोक्यात आला तर तुम्ही त्या ठिकाणी पुढे जाणार नाही आहे. पण जर हा विचार नाही केला तर पुढं काय काय होऊ शकतं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते. तर समोर बघा, आता एक गाडी आहे, ते एक गाडी लाईन सोडून पुढे येण्याचा प्रयत्न करत होती, तर त्यांच्यामुळे किती गाड्या थांबलेल्या. जर याच्यातला एक जरी माणूस चिडला तरी तिथं तुम्ही त्या माणसाच्या विरुद्ध काहीही बोलू शकणार नाही आहेत. आणि जो चिडलेला माणूस असतो तो कधीही मागचा पुढचा विचार करत नाही मित्रांनो. तर त्याच्यासाठी शक्यतो स्वतः सुरक्षित राहा आणि दुसरा व्यवस्थित चालतोय तर त्याला देखील सुरक्षित राहू द्या. विनाकारण तुमच्या चुकीमुळे त्याला चुकीचं वागण्यास भाग पाडू नका. तर या ठिकाणी पाहू शकता समोर बघा, हे जे गाड्या आल्यात, एक दोन, एक टॅक्सी आहे, त्याच्या पाठीमागे रिक्षा आहे आणि एक टेम्पो देखील लेफ्टला आला आहे. यांच्यामुळं ते दुसरे देखील यांच्या पाठीमागे येण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर वाहतूक केली होती. आता या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील अडकलेली आहे. तर ते ॲम्ब्युलन्स काढून देण्यासाठी मी स्वतःनं तिथं प्रयत्न केला. मी हा व्हिडिओ थांबवून मी आपली गाडी थोडीशी पुढे येतच नाही का पुढे घेतली. तर या ठिकाणी बघा, आता परत ह्या दादांनी आपल्या पाठीमागेच गाडी होती त्यांची, पण समोर घेण्याचा अट्टहास किती आहे बघा. आता एक गाडी पुढे जाण्यासाठी त्यांनी विनाकारण कशा प्रकारे गाडी लेफ्टला घेतली बघा. आता या ठिकाणी जर त्यांना सरळ किंवा राईटला जायचं असतं तर ते राईट पुढे जाऊ शकले असते समजा. आता बघा, कितीही घाई केली तरी शेवटी माणूस पाठीमागे कशा प्रकारे अडकतो, तर याचं हे उदाहरण आहे. तर आपण पाहू शकता की आपल्या राईट साईडला तीच गाडी आहे, ज्यांनी आपल्या तिथं पुढं गाडी घेतली का तर त्यांनीच चुकीच्या मार्गाने जाल तुम्ही तर तिथं तुम्ही कुठं ना कुठं अडकले जाणारच असतात. तर त्याच्यामुळं शक्यतो जर तुम्ही चालवत असताल गाडी तर आपल्या बाजूनेच गाडी चालवा, जेणेकरून इतरांनाही त्याचा त्रास होणार नाही आणि आपण देखील सुरक्षित पुढं जाऊ. तर हे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, आपल्याच साईडनी आपण गाडी का चालवली पाहिजे याचं. तर या ठिकाणी बघा कसं होतं माहिती आहे का, तो माणूस समोरच्या माणसाच्या ध्यानामध्ये राहतो, तो त्याच्याकडेच लक्ष देऊन असतो की तो माणूस जर तिथं समोर देखील भेटला तर त्या माणसाला विनाकारण पाठीमागचा माणूस मग नंतर त्रास द्यायला चालू करतो. आणि माझं एक तत्त्व असं आहे की मी त्याच माणसाला जर समोर कुठं अडकत असेल तर त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करतो. तर या गोष्टी होतात. तर त्याच्यामुळं शक्यतो होता होईल तेवढं इतरांनाही त्रास देऊ नका आणि आपल्या स्वतःलाही या गोष्टीचा त्रास होऊ देऊ नका. जर या गोष्टी होऊ द्यायच्या नसतील तर आपण आपली बाजू सोडू नका आणि इतरांच्या ठिकाणी ते हॉर्न वाजवतील, त्याने वाहतूक कोंडी देखील होणार नाही. तर अशा प्रकारे चुकीचं वागून कधीही समोरच्यावरती हे करू नका. यानं होतं काय माहिती आहे का, गरीब माणूस देखील चिडला जातो. आता या ठिकाणी पहा तुम्ही, सुरुवात झाली आहे मित्रांनो. आता या ठिकाणी समोरून जाणारी टू व्हीलर आहे आणि हा माणूस रॉंग साईडनी समोरून गाडी घेऊन येतोय. आमच्या ऑलरेडी इथं गाड्या 15-15, 20-20 मिनटं झालं लाईनमध्ये चालवतोय आम्ही आणि हा माणूस कशा प्रकारे गाडी चालवतोय बघा. आणि यल लावलेलं आहे त्या माणसाच्या गाडीवर, तरी देखील तो तशा प्रकारे गाडी घेऊन पुढे येतोय. आता या ठिकाणी मी देखील उतरलो, माझा देखील दरवाजा उघडला गेला आणि पाठीमागं एक पिकअपवाले दादा होते, त्यांनी देखील खाली उतरले, त्यांनी देखील हे केलं, सुनावलं त्यांना. तर ह्या गोष्टी होतात मित्रांनो आणि विनाकारण असं समोर येऊ नका. जर एमर्जन्सी असेल काही तर तुम्ही एमर्जन्सीमध्ये पुढं जाऊ शकता, पण त्याचे देखील काही नियम आहेत.